च्या मताप्रमाणे वेदाचं तत्वज्ञान अद्वैत आहे. नाही लक्षात आहे. सगळा वेद अद्वैत तत्वज्ञानाचं विवरण करतो असं तत्वज्ञान मानलेलं आहे. जगताची संगती कशा करतात? अद्वैत प्रतीच्या संगती करता एक माया मानलेली आहे. माया मानून पुढे जो माया विशिष्ट चेतन म्हणजे ईश्वर होतो आणि तो ईश्वर काय आहे? उपास्य आहे. हे कोणाचं मत आहे? शंकर काल होऊन गेलेले आहे. आणि रामानुज माधव वगैरे जे अद्वैती लोक आहेत ना, त्यांच्या मतामध्ये हा ईश्वर वेदाचं तत्व म्हणजे प्रतिपाद्य विषय कोण आहे? ईश्वर आहे. दोन माणसातलं समजलं का अंतर? भेद नाही कळाला. शंकराचार्याच्या मतामध्ये वेदाचा प्रतिपाद्य विषय अद्वैत आहे. अद्वैत प्रतितेची संगती काय लावायची? मग त्याच्याकरता एक माया मांडली आणि ती माया ब्रह्माला उपाधी लावून त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? ईश्वर. आणि तो ईश्वर उपास्य आहे. आता रामानुज वगैरे यांचे मत कशी? तर रामानुजाच्या मतामध्ये वेदाचं तात्पर्य उपास्याच आहे. ईश्वरात आहे. कोणाचं मत आहे? रामानुज, माधव, वल्लभ, द्वैती लोक आहे ना. दोघांमध्ये ध्येय स्वरूपामध्ये बदल आहे. ध्येय स्वरूपामध्ये काही नाही बदल नाही. मग तो कोणाचं मत मानायचं हा प्रश्न. शंकराचार्याचं मानायचं का रामानुजाचार्याचं मानायचं? तर शंकराचार्याचंच मत ग्राह्य आहे सर्वांना. त्याच्यामध्ये संगती चांगली लागते. कर्म पुढे उपासना पुढे ज्ञान तिन्हीचा समन्वय केलेला आहे. म्हणून शंकराचार्याचंच मत आहे. रामानुज मताप्रमाणे वागलं तर त्याचा काही फल आहे की नाही? त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्यापेक्षा उपासना झाली आहे द्वैती लोकांची. मग काही फल आहे का नाही? मग त्याला सुद्धा फल आहे की थोड्या ईश्वराच्या उपासनेने अनुग्रह होऊन अद्वैत तत्वज्ञान नाही प्राप्त होईल. मग शंकराचार्याच्याच मताचा अनुग्रह का करा? शंकराचार्याच्या मतामध्ये अदृष्ट असलेला मोक्ष दृष्ट आहे. यामध्ये मोक्ष प्राप्त होतो शंकराचार्याचं मत. याची डोळा समजलेला आहे. भोग सुखाचा जिवंतपणेच मोक्ष मिळतो. परिणाम राहत नाही. शंकराचार्याच्या मतामध्ये जिवंतपणेच मोक्ष मिळतो. हे मत कोणाचं आहे? शंकराचार्याचं. आणि देह पडल्यानंतर मोक्ष मिळतो हे मत कोणाचं आहे? इतर वाद्याच्या दोन्ही फरक आहे. बरोबर. त्या सगळ्यांना ग्राह्य कोणाचं मत आहे? शंकराचार्याचा. हा याच्यातला प्रतिपाद्य विषय आहे. पुढे माया कशी मानावी काय मानावी याच्याविषयी विषय होता. कारण सर्वच आचार्य थोर आहेत. व्याससूत्रांच्या अर्थाचा निर्णय करावायचा ठरले तर कोणत्या तरी एका आचार्यांचा अर्थ बरोबर म्हणून बाकीच्यांचा अर्थ चुकला असे म्हणावे लागेल, किंवा सर्वाचाच अर्थ चुकला आहे असा तरी निश्चय करावा लागेल. ब्रह्मविचार फक्त शंकराचार्याच्या मतातच आहे. व्यासनारायणच केलेला आहे. बाकी सर्व दर्शन करायचे मध्ये आत्मविचार आहे पण ब्रह्मविचार नाही. बरोबर. आणखी जर कोणी त्याच्यामध्ये आहे
आपापलं मत काढतो ना, हे तुमच्या आपण व्यवहारामध्ये पाहतो ना, मत काढण्याचा, संप्रदाय काढण्याचा अधिकार सर्वांना आहे. जाऊ दे आपल्या राजकारणाचा. पूर्वी शिवसेना होती का फक्त एक काँग्रेस होती, मग भाजप निघाला स्वतंत्र पद्धत. इथून गेलेला एक एक पोरका एक एक आश्रम काढतो. प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न. बरेच पण आपापलं काय काढतात. आमच्या आश्रमाचा अमृतानुभव उत्सव आहे, तुम्ही आलाच पाहिजे. म्हटलं दुसरा आश्रम काढून काय मिळवलं. तसं एक मत नाही. प्रत्येक जण आपापलं मत काय काढतात, भिन्न भिन्न मत दर्शन करायचं. शंकराचार्याच्या मतामध्ये या देहात असताना मोक्ष आहे. इतरांच्या मतामध्ये देह पार झाल्यानंतर मोक्ष आहे. शंकराचार्याचं मत ग्राह्य आहे. पुढे पण अशा निश्चयापासून विचार करणारास फल काहीच प्राप्त होणार नाही. बरे, आणखी कोणी एखाद्याने बरोबर म्हणून व्याससूत्रांचा निराळाच अर्थ केला तर तो तरी बरोबर आहेच असे कशावरून? पूर्वी जास्त काढण्यामध्ये अर्थ नाही. जास्त याची स्थिती झाली तर फल काय आहे. मग फलाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर बरं का, अधिक फल काय मिळणार आहे. किंवा साध्य एकच असते बघा, भिन्न भिन्न साध्य नसते. साधन मात्र वेगळी वेगळी असतात. साध्य घेते एकमेवा द्वितीय. साध्य कोणचं आहे, भक्तिशास्त्रामध्ये साध्य कोणतं आहे, सगुण दर्शन. प्रत्येकाचे संप्रदाय कसे आहे, भिन्न भिन्न आहे. साध्य मात्र एकच असतं. साध्य म्हणजे मोक्ष. धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यामध्ये श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता आहे, मोक्ष आहे. आंब्याचं झाड लावलं, पाण्यात सुंदर दिसतात, फळच नाही, त्याला काय उपयोग आहे. तसे इतर दर्शनकार त्यांच्या मतामध्ये मोक्ष आहे, पण तो अदृष्ट फल आहे, दृष्ट फल नाही. पुढे पूर्वी अनेकांनी व्याससूत्रांचा अर्थ केलेला आहे, त्यातच हा नवीन अर्थ करणारा जाऊन पडणार. म्हणजे व्याख्यानकारांची संख्या वाढविण्यापेक्षा जास्त फल काही होणार नाही. नाही का, अलीकडे कोणी उठलं सुटलं काही लिहिलं खरं नाही. कोणी वारकरी संप्रदायाचं खंडन करतो, कोणी काय करतो, कोणी म्हणतो कशाला माळ घातली, कोणी म्हणतो कशाला वारी करतो. प्रत्येकाचं मत जे काही असते का भिन्न भिन्न असते. पण एक मत, एक विषय प्रतिपादन करणारे संत असतात, त्यांच्यामध्ये मतमतन नका शोधून मतांतर आहे. मग एखादी संतांचं मात्र एक वाक्य असतं. संतांच्या विचारामध्ये एक वाक्यच आहे. भौतिक तत्वज्ञानवाले लोक आहे ना, त्यांचे विचार भिन्न भिन्न स्वरूपाचे आहे. ते म्हणतात आमच्या मताला बुद्धीलाही पडत नाही. मग बुद्धीला प्राधान्य इतरांच्या मतामध्ये आणि बरं का, शास्त्राला प्राधान्य वारकरी समजा. तस्मात शास्त्र प्रामाण्याचं किती जरी आपण व्याख्यान केलं, त्याच्यामध्ये जर संतांचं प्रमाण नसेल तर काय उपयोग आहे. मला खूप कशाला मदत आहे. पण कीर्तनकार काही सांगत बघतो का, अभंग देतो, ते काय व्याख्यान आहे का. ते उठला सुटला आपला बुट घालून जातो. प्रामाण्य. अहो, आता आम्ही असे विचारतो की त्रयस्थ मोक्षार्थी पुरुषास कोणत्या मताचा स्वीकार करणे श्रेयस्कर आहे. अहो, आता आम्ही असे विचारतो की त्रयस्थ मोक्षार्थी पुरुषास
कोणत्या मताचा स्वीकार करणे श्रेयस्कर आहे? आता अनेक पक्ष आहे, अनेक ग्रंथ आहे. आमच्या कल्याणाकरता कोणाचा स्वीकारावा साधकाला प्रयत्न पडतो ना, त्याच्यात तिथून निवड करतो ना. काय करतो, एखादा कीर्तनकार नाही, टीका म्हणून नाही, एखाद्याला सत्ता करायचा असला म्हटलं आळंदीला भरपूर कीर्तनकार आहे, त्याच्यात निवड करतो. कुणाला टीका म्हणून नाही, जाऊ दे आपलं. उत्तर: श्रुतीवरून आणि व्याससूत्रांवरून सिद्ध झालेले श्री शंकराचार्यांचे अद्वैत मतच स्वीकारणे मोक्षार्थीस श्रेयस्कर आहे. मग शंकराचार्याचंच मत ग्राह्य केलेलं आहे. त्यांचं मत आहे वेदाचं प्रतिपाद्य विषय कोण आहे, अद्वैत मत आहे. हेच मत ग्राह्य केलेलं आहे. बाकीच्या मतामध्ये द्वैती आहे. द्वैत हे दुःखाला कारणीभूत आहे. तुम्हाला पुष्कळ झालेलं आहे द्वैत कशाला कारणीभूत आहे. म्हणून तर द्वैत धर्माचं द्वैत आलं, म्हणून तर हिंदुस्थानचे 2 तुकडे झाले. द्वैत आलं ना, काय द्वैताची गोष्ट तुम्ही ऐकली होती की 2 भाऊ अगदी राम लक्ष्मणाप्रमाणे भागायचे. आणि पुढे मला तुम्हाला माहिती आहे की दोघांना आपले मुलं होते. एका लहान भावाने ऊस आणला बाबा तिकडं, आणि तिथे दोन्ही भावाचे पोरं काय आले, ते ऊस घेण्याकरता आले. त्यांनी असं त्याला काय केलं, म्हणजे जिकडे आपले पोरं होते तिकडे शेंड्याचा भाग गेला, आणि भावाच्या पोराकडे कोणता गेला, बुडाचा भाग गेला. त्या बुडाच्या भागामध्ये गोडी अधिक असते म्हणतात. म्हणे पाहिलं म्हणलं आपलं पोर शेंड्याकडे आला, असं केलं. द्वैत आला की लगेच दुसऱ्या दिवशी विषयवाटे करून टाका. काय आला, द्वैत दुःखाला काय. मग हिंदुस्थानचा पाकिस्तान काय झाला, द्वैत आला. आमचा धर्म वेगळा, तुमचा धर्म, आम्हाला स्वातंत्र्य काय पाहिजे, राष्ट्र पाहिजे. सारांश कशा करतात, द्वैती दुःखाला काय. कारण त्यात कर्म, उपासना आणि जो ब्रह्मैक्य ज्ञान या सर्वांचे प्रतिपादन करून अधिकार भेदाने साधनाचा अवलंबन करण्याविषयी त्यांची सुचविले आहे. शंकराचार्याचंच मत का मानायचं, बरोबर ते साधनाचं योग्य असं केलं. चित्तशुद्धी करता कर्म, स्थिरते करता अरे उपासना, तत्वज्ञानाकरता कोण ज्ञान, कर्म ऐकायचं बरोबर. कोणाच्या मतात आहे, शंकराचार्याच्या मतात. म्हणून गाण्याचा रस्ता सोपा असला म्हणजे आनंद असतो. प्रत्येक शंकराचार्याचंच मत काय ग्राह्य आहे. इतरांच्या मतापेक्षा शंकराचं मत विशेष आहे, विशेष समजणं. पुढे म्हणून त्यातल्या मतात कोणाचं मत श्रेष्ठ होईल, कोणाच्या मताचा अंगीकार करावा. शंकराचार्यांचा तत्वज्ञान आहे. रावणाचा अंगीकार करायचा का, कोणाचा केला पाहिजे, विभीषणाचा केला पाहिजे. जाऊ द्या पुढे. अहो, जे लोक रामानुजादी आचार्यांच्या मताप्रमाणे विशिष्ट रीतीने तिलक मुद्रादी धारण करून ईश्वर उपासना करीत आहेत, त्यांना काही फल मिळणार नाही असे आपले मत आहे काय? हे पहा, म्हणलं का आम्ही रामानुजाच्या मताप्रमाणे वागलो तर आम्हाला काही फल आहे की नाही. कोणाच्या मताप्रमाणे मग आम्हाला काही फल आहे का नाही. त्यालाही सुद्धा आहे. कोणी ईश्वर उपासक असो, कोणत्या जातीचा असो, पंथाचा असो, कोणी असो, लहान असो का, साखर कोणाच्या तोंडात टाकली कशी लागते, नाही म्हणायला लागले ते श्रीमंताला खाल्ली तर गोड लागते, गरीबाला खाल्ली तर कडू लागते. उपासनेमुळे फल कोणी असो, फलामध्ये वाद नाही. मग
उपासना करणारा त्याला फळ आहे. नाहीतर मग काय व्हायचे, उपासनेला कोण विचारेल? श्रीमंताने उपासना केली तर म्हणला ईश्वर भेट देतो, आणि गरिबाने उपासना केली तर म्हणला ईश्वर पळून जातो. मग कोणी का असेल, लहान पोरगा जरी असला उपासना केली त्याला काय फल आहे? तुमच्या किती जायला पापी माणसाने सुद्धा उपासना केली त्याला फल मिळते. कोणत्या लोकांना आहे? जाऊ दे, अपिचेत सुधाराचार साधुरे असं म्हणतात. आता तो काय पण उपासना केली ना क्षिप्रम भवती. जाऊ दे, उपासना केलेली फुकट जात. म्हणजे कोणी का असेल लाट थोडी असो का मोठी असो, तिला फळ आलेच पाहिजे. उत्तर नाही, त्यांना फळ मिळणार नाही असे आमचे मुळीच मत नाही. फार तर काय, वैदिक धर्म बाह्य लोकांसही ईश्वर भावनेने केलेल्या उपासनेचे वाईट फल केव्हाही मिळणार नाही. कारण तो उपासना करतो ईश्वर भावनेने. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे उपासनेचं फळ मिळेल. हे यथामाम प्रपद्यन्ते, तसं फल मिळते. ज्याची जशी जशी उपासना असेल त्याप्रमाणे फळ. एकनिष्ठतेवर अवलंबून असते सर्वात सुसाधन असेल. ते भागवतात आहे. एकदा सुभद्रेने तक्रार केली आणि ते नारदाकडे. मी म्हणलं आमचा भाऊ, त्याचा भाऊ कोण होता? सुभद्रेचा भाऊ कोण होता? दुर्योधन. अरे श्रीकृष्ण. त्याची बहीण कोण? कोणाला दिली होती? तर मला झालं का, जाऊ द्या, माझं ते काय झालं ते भगवान श्रीकृष्ण आले म्हणजे कोणाच्या घरी जायचे? द्रौपदीच्या घरी. आणि वेळ मिळाला तर कोणाकडे जायचे? ते तक्रार केली नारदाकडे. म्हणलं भगवान श्रीकृष्णाची कोण आहे? मला बहीण आहे की. द्रौपदी कोण आहे? म्हणलं ती बहीण मानलेली बहीण आहे आणि सख्खी बहीण आहे. माझ्याकडे येत नाही, तिच्याकडे गेल्याशिवाय गोष्ट बिष्ट मला माहिती सगळी. आणि ओढून ताडून सांगावे लागते. हे तत्वज्ञान त्याचा इच्छू लागतो असतो. नाही तक्रार कोणाला विचारायची? श्रीकृष्णाला. भगवंताने त्याच्या अगोदर काय केलं? काही निमित्ताने बोटाला थोडं जखम केली, रक्ताची धार लागली. नारदाला सांगितलं, म्हणलं जा लवकर लवकर पट्टी घेऊन येते. जवळच सुभेदाराचं घर होतं कोणाचं. ते म्हणलं अरे नारदाला सांगितलं. नारदाला विचारलं, म्हणलं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं का? ते म्हणलं ते जाऊ द्या नंतर, तुमच्या भावाचं बोट हे झालं, रक्ताची धार लागली, पट्टी पाहिजे बांधण्याकरता. आता श्रीमंताच्या घरी कुठं पट्टी असते होय? मग ही सुटकेस पहा, ती सुटकेस पहा, ती सुटकेस, पट्टी काय होईना सापडेला. म्हणलं हे बा लवकर द्या की पट्टी. तेव्हा आणखी सुभद्रेने सांगितलं नाहीच तर द्यायची आहे का? म्हणलं पट्टी ही पैठणी आहे, ती पैठणी आहे. श्रीमंताच्या घरी कुठे इतके असते का? श्रीमंताच्या घरी जातो असं वाटते कापडाचं दुकानच आहे का? नाही तर चपलाकडे बघितलं तर असं वाटते कोणा याचं दुकान आहे का? मग म्हणाला आहे का, मिळाली का पट्टी? मिळाली का पट्टी? म्हणलं असली तर दिली असती, नाही तर द्यायची. म्हणलं जाऊ का? जागी तिकडून द्रौपदी होती, पोळी होती. आणि तिला सांगितलं तुझ्या भावाची काय बोट कापलेला आहे, पट्टी पाहिजे. ती पाणी घेऊन उडणार, डोक्यावर काय बघाडा.
तेव्हा बोट कापलेलं आहे, पट्टी पाहिजे आहे, तर गळ्याचा हात दिला सोडून आणि नेसलेली पैठणी काय केली, घेऊन जा म्हणायला लागले. त्याला सांगी वेड्यासारखा, लहान मुलासारखा हात कापून घेतो, काही अक्कल आहे का नाही? देवानेच विचारलं, म्हणलं सुभद्रेच्या घरी गेला होता ना तू, मला तिथे पट्टीच नव्हती. पण द्रौपदीच्या घरी काय पट्टी होती का? मग कोणाचं प्रेम जास्त आहे? सुभद्रेचं प्रेम कोणावर आहे? कपड्यावर आहे. आणि द्रौपदीचं प्रेम कोणावर आहे? हे ज्याचा नाम ताम तसैव. मग ईश्वराचं फल मिळते, पण तसे त्याच्यामध्ये प्रेम लागतं. काय लागत? जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळामध्ये प्रेम पाहिजे असं ते तुमचं. मग ईश्वराचं जसं तुमचं प्रेम राहील त्याप्रमाणे त्याला फलाची प्राप्ती होते. जसं प्रेम असेल त्याप्रमाणे पुढे संवादी भ्रमाने केलेल्या ईश्वर उपासनेने त्यावर ईश्वर अनुग्रह होईल आणि अनुग्रहाने त्यास अद्वैत ज्ञानप्राप्तीची बलवत्तर इच्छा उत्पन्न होऊन ब्रह्मनिष्ठ आचार्याद्वारा अद्वैत ज्ञानप्राप्तीने ते कृतार्थही होतील. रामानुजा मताप्रमाणे जर तुम्ही उपासना केली त्याच्या त्या कर्माप्रमाणे त्याला फळ प्राप्त होत असते. कोणाच्या मताप्रमाणे? रामानुजाला. त्यांच्या प्रत्येकाच्या उपासना असतात. भक्तामध्ये सुद्धा 4 प्रकार केले ना 7व्या अध्यायामध्ये. अर्थ, जिज्ञास, ज्ञानी, जबरदस्त. अर्थ भक्ती करतो, पण आपल्याला आलेलं दुःख निवृत्त करण्याकरता देवाला बोलावतो. म्हणलं देवा चला, कशा करता? दुःख निवृत्ती करता. अर्थ जिज्ञासू, जाणून घेण्याकरता. तिसरा भक्त आहे, तो भक्ती करतो, सेवा करतो, लोकांतराची प्राप्ती मिळाली. देव पाहिजे, पण कशा करता पाहिजे? आपले दुःख निवारण करण्याकरता. ते भक्त आहे, पण ज्ञान इतका भक्त आहे का? भक्ताचे प्रकार केले. भक्तीमध्ये सुद्धा प्रकार आहे ना. ज्याचा जशी भक्ती असेल, जैसे ज्याचे कर्म. पुढे अहो, असे जर आपले मत आहे तर मग श्री शंकराचार्यांच्या मताचेच अनुकरण करावे असे सांगण्याचा आग्रह का? शंका आहे. दोघांच्या मतामध्ये भक्तीला काय फल आहे? रामानुजाच्या मतातील भक्तीला काय आहे? शंकराचार्याच्या मतामध्ये भक्तीला काय आहे? मग शंकराचार्याचं मत का असेल? ते का शब्दाच उत्तर आहे असं कोणतं? इतरांच्या मतामध्ये मोक्ष मिळतो, पण मेल्यानंतर. शंकराचार्याच्या मतात मोक्ष मिळतो जिवंत. एकाचा अदृष्ट फल, एकाचा काय असं मत आहे. वाचून टाका. उत्तर हेतू असा आहे की सर्व द्वैत प्रतिपादक आचार्यांचे मतात उपासनाच मोक्षाचे साक्षात साधन आहे. त्यावरून उपासनेचे फल मोक्ष हे उपासकाच्या देहपातानंतरच त्यास प्राप्त होणार. मोक्ष मिळणार. पुढे म्हणजे त्याचा मोक्ष अदृष्ट आहे. आणि श्री शंकराचार्याचे मतात विचाराद्वारा महावाक्यापासून अद्वैत आत्मबोध झाला असता देहपातापूर्वीच मोक्षप्राप्ती प्रत्यक्ष आहे. शंकराचार्याचं मत अधिग्राह्य आहे. पुढे म्हणून मोक्ष दृष्ट आहे, हा त्यात विशेष आहे. हा विशेष आहे. कोणाच्या मतात? एखादा आमंत्रण आला आपल्याला, एकाच वेळा 2, त्याच्यामध्ये विचार करत असतो. म्हणलं का तुमच्या काय आहे? पकवान ना काय नाही. म्हणलं आमटी भाकरी. थांबा. दुसरा आला तर म्हणलं पकवान आहे, शिरापुरी आहे. बरोबर. तिसरा आला तर बासुंदी आहे की, पुन्हा दक्षिणा आहे की. बाकीच्या दक्षिणेवाला चला अधिक फळाला पुढे. याकरिता श्री शंकराचार्यांचे मत श्रेष्ठ आहे. म्हणून मोक्षार्थी पुरुषाने
अद्वैत मताचे अनुकरण करावे बरोबर वाचा. असे आमचे प्रामाणिक मत आहे. मग कोणाचं मत मान्य केलं पाहिजे पुढे. या तरंगात मायेबद्दलचा विचार बराच केला आहे. बरं, कोणता विचार करणार आता? मायेचा विचार करायचा. तो कधी करायचा मला कृपा नाही. मायेचा विचार कधी करू? पुरुषाचा विचार जास्त करत चला.